हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत सुंदर असा बॅकनेक. तर मैत्रिणींनो, हा बॅकनेक बनवण्यासाठी आपण इथे गळारुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि उंची घेतलेली आहे 10 इंच. तर उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर बघा, आपण थोडासा राऊंड मध्ये व्ही नेक आकार असा टाकून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, गळ्याचा आकार टाकून झालेला आहे. आता आपण तो कट करून घेऊयात. तर जसा गळ्याचा आकार आहे तसा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि सेंटरलाही कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, इथं आपण पोटली बटन टाकून सुंदर असा गळा बनवणार आहोत, त्यामुळे इथे सेंटरला कट करून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, आता अस्तर साईडला ठेवून घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे सेंटरमध्ये कट करून वेगवेगळे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर एक भाग साईडला ठेवून घ्यायचा आहे आणि हा ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि आपला जसा गळ्याचा आकार आहे तशी इथे शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येईल यासाठी. आणि लगेच इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा आणि कमरपट्टी एकदाच तयार होईल. इथे कमरपट्टी वेगळी लावण्याची गरज पडणार नाही आणि आपला ब्लाऊजही लवकर शिवून तयार होईल. तर बघा मैत्रिणींनो, इथे गळ्याला शिलाई मारून झाल्यावर आपल्याला इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कट मारल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट मारणं खूप महत्त्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, कट मारून झाल्यावर आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कपडा पलटून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार व्यवस्थित करून घेऊन त्यावर आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपण गळा व्यवस्थित करून घेतला आहे. गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत तेही व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आणि मैत्रिणींनो, शिलाई मारताना एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे आणि अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, त्यामुळे आपण शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि लगेच कमरेच्या साईडनेही शिलाई मारून घ्यायची. आणि आता साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर आपण अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेते. बघा, आपली फिनिशिंग सहित एक साइड शिवून तयार झालेली आहे आणि आता आपल्याला ह्याच पद्धतीने दुसरीही साइड शिवून तयार करायची आहे. इथे दोन्ही साइड शिवून तयार झालेल्या आहेत आणि आपल्याला इथे आता ह्या पोटली बटनचा वापर करून सुंदर अशी डिझाईन तयार करायची आहे. तर मैत्रिणींनो, हे पोटली बटन मी थर्मोकॉलच्या बॉल पासून तयार केलेले आहेत. तर आता इथे कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अंतरावर मार्किंग करून घेऊ शकता.
तर ह्या पद्धतीने मी मार्किंग केलेली आहे आणि इथे एक एक बॉल लावून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, पोटली बटन लावताना आपल्याला इथे व्यवस्थित ठेवून पोटली बटन लावायचे आहेत. बघा, या पद्धतीने एक एक पोटली बटन ठेवून आपल्याला हळूवारपणे शिलाई मारून घ्यायची. मैत्रिणींनो, पोटली बटन लावताना एकसारखं अंतर ठेवून आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. आणि बघा मैत्रिणींनो, एकसारख्या अंतरावर आपले सर्व पोटली बटन लावून झालेले आहे. आणि आता इथे आपल्याला 1 इंचाची पट्टी घेऊन लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपले पोटली बटनला अस्तर लागल्या जाईल आणि धागेदोरे निघणार नाही यासाठी. आपण जशी काच बटन पट्टी लावतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि मैत्रिणींनो, शिलाई मारताना एकसारखी शिलाई मारायची आहे. पोटली बटन इकडे तिकडे जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आणि इथे परत एकदा शिलाई मारून घ्यायची. आणि दाबपट्टी देऊन आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. खालच्या साईडने फोल्ड करून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, सुंदर अशी फिनिशिंग सहित आपले हे पोटली बटन लावून तयार झालेले आहेत. आता इथे आपल्याला दुसरा साईड घ्यायची आहे आणि त्यावर ह्या पद्धतीने ठेवून आपण इथे अर्धा ते 1 इंचाची मार्जिन ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पोटली बटनमुळे आपल्या गळ्याला सुंदर असा लुक आलेला आहे. आता इथे गळा व्यवस्थित करून आपल्याला डबल एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, शिलाई मारताना इथे एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित सुंदर असा गळा तयार झालेला आहे. आता इथे शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला 4.5 ते 5 इंचावर टक्स टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही टक्स एकसारखे टाकून घ्यायचे आहेत. टक्स मारताना टक्स खालीवर होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपले दोन्ही टक्स मारून झालेले आहेत. मैत्रिणींनो, ही डिझाईन कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.